यवतमाळ नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या प्रियदर्शनी अशोक उईके यांनी मोठी मुसंडी मारली आहे। यवतमाळ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडत आहे। आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रियदर्शनी अशोक उईके यांनी सर्वच प्रभागांमध्ये आपली आघाडी कायम ठेवत विजयाकडे कूच केली आहे। काँग्रेसचे उमेदवार प्रियंका जितेंद्र मोघे यांना अनेक प्रभागात कडवे आव्हान मिळाले असून त्या सध्या पिछाडीवर आहेत। यवतमाळ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज झालेल्या मतमोजणीत एकूण 29 प्रभागांपैकी संध्याकाळपर्यंत 25 प्रभागांची मतमोजणी पूर्ण झाली होती। यात नगराध्यक्ष पदासाठी अटीकटीचा सामना पाहायला मिळाला। या निवडणुकीत भाजप यवतमाळ नगर परिषदेत आपला नगराध्यक्ष पदाचा झेंडा फडकताना दिसत होता, तर काँग्रेस येथून पराभूत होताना दिसून आली। याचबरोबर यवतमाळमध्ये नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट या पक्षांची मोठी पिछेहाट झाली। प्रभाग क्रमांक 4 पासून प्रियदर्शनी उईके यांनी घेतलेली आघाडी प्रत्येक फेरीगणित वाढतच गेली होती। यवतमाळ नगर परिषदेचे सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 29 प्रभागापैकी 25 जागांचा निकाल संध्याकाळपर्यंत हाती लागला आहे। यात प्रभाग क्रमांक 1 मधून भाजपचे श्रीकृष्ण कांबळे विजयी झाले। प्रभाग क्रमांक 2 मधून सविता चव्हाण हे काँग्रेस पक्षातून विजयी झाल्या। प्रभाग क्रमांक 3 मधून मीना मसराम आणि अश्विनी बोपचे हे भाजप पक्षातून विजयी झाल्या। प्रभाग क्रमांक 4 मधून भाजपच्या साधना काळे तर शिवसेनेचे पिंटू बांगर विजयी झाले। प्रभाग क्रमांक 5 मधून आकाश परतिके आणि शोभा साबळे हे शिवसेने पक्षातून विजयी झाले। प्रभाग क्रमांक 6 मधून वैशाली सवई, विशाल पावडे हे काँग्रेस पक्षातून विजयी झाले। प्रभाग क्रमांक 7 मधून करुणा तेलंगे काँग्रेस तर श्रद्धा भडके हे भाजप पक्षातून विजयी झाल्या। प्रभाग क्रमांक 8 मधून लता ठोंबरे आणि किरण प्रजापती हे भाजप पक्षातून विजयी झाल्या। प्रभाग क्रमांक 9 मधून चैताली बेलोकार आणि पूजा गायकी हे शिवसेना पक्षातून विजयी झाल्या। प्रभाग क्रमांक 10 मधून मीरा वीर आणि नीरज वाघमारे हे वंचित पक्षातून विजयी झाले। प्रभाग क्रमांक 11 मधून स्वाती खंडारी, देवीदास अराटे हे भाजप पक्षातून विजयी झाले। प्रभाग क्रमांक 12 मध्ये विजय राय आणि मनीषा भावे हे भाजप पक्षातून विजयी झाले। प्रभाग क्रमांक 13 मधून सुभाष राय आणि शोभा हर्षे हे भाजप पक्षातून विजयी झाले। तर प्रभाग क्रमांक 14 मधून साधना शंभरकर काँग्रेस तर विपुल खोब्रागडे बीएसपी पक्षातून विजयी झाले। प्रभाग क्रमांक 15 मधून मोहम्मद शाहीन मतीन परवीन आणि मोहम्मद शाकीर मोहम्मद नजीब हे काँग्रेस पक्षातून विजयी झाले। प्रभाग क्रमांक 16 मधून जावेद अन्सारी काँग्रेस मधून विजयी झाले। प्रभाग क्रमांक 17 मध्ये शाह तबस्सुम काँग्रेस आणि भारत ब्राह्मणकर अपक्ष विजयी झाले। प्रभाग क्रमांक 18 मधून अनूप नैताम आणि अमृता तिवारी काँग्रेस पक्षातून विजयी झाले। प्रभाग क्रमांक 29 मधून मुन्ना दुबे आणि सोनाली तिडके हे भाजप पक्षातून विजयी झाले। प्रभाग क्रमांक 20 मध्ये माया शेरे आणि दत्ता कुलकर्णी भाजप पक्षातून विजयी झाले। प्रभाग क्रमांक 21 मधून चंदू चौधरी हे भाजप पक्षातून विजयी झाले। प्रभाग क्रमांक 22 मधून प्रियंका भावरे आणि नितीन गिरी हे भाजप पक्षातून विजयी झाले। प्रभाग क्रमांक 23 मधून प्रमोद बगाडे हे काँग्रेस तर संगीता बोबडे हे भाजप पक्षातून विजयी झाल्या। प्रभाग क्रमांक 24चा निकाल हा पुनर्मतमोजणीसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे। तर प्रभाग क्रमांक 25 मधून वैशाली उईके आणि सपना लंगोटे हे काँग्रेस पक्षातून विजयी झाल्या। प्रभाग क्रमांक 26 मधून दिलीप काळे आणि कीर्ती राऊत हे भाजप पक्षातून विजयी झाले। रात्री उशिरापर्यंत 3 प्रभागाचा निकाल सध्या यायचा होता। सध्या भाजपने आपली मुसंडी मारली आहे आणि नगराध्यक्ष पदावर आपला झेंडा फडकविला आहे।